नमस्कार मंडळी, मी अंजली अत्रे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत करते। आता आहे मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणि आज आहे 17 डिसेंबर 2023 आणि इथल्या पुस्तक महोत्सवाचा आजचा उद्घाटनानंतरचा दुसरा दिवस आहे। तर इथे खूप रेलचेल आहे, खूप लोक येत आहेत, विजिट करून जात आहेत आणि पुस्तकांच्या बरोबरच इतर कार्यक्रमांची सुद्धा रेलचेल आहे आणि खूप भरगच्च असे कार्यक्रम आहेत। इथे शिवाजी महाराजांच्या काही वस्तूंचं प्रदर्शनसुद्धा आहे आणि इथे काही ऐतिहासिक दस्तावेज पण आहेत आणि हस्तलिखितसुद्धा आहेत आणि ती सगळी तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ही संधी दवडता कामा नये। पुस्तकांचं तर मी काल तुम्हाला दाखवलंच होतं की केवढ्या मोठ्या प्रमाणात पुस्तकं या ठिकाणी आहेत ते, आणि याबरोबरच छोट्यांच्यासाठी अनेक कार्यक्रम आहेत। त्यामध्ये काही कवितांचे कार्यक्रम आहेत, काही कथाकथनांचे कार्यक्रम आहेत, मुलांसाठी विविध उपक्रम इथे आयोजित केलेले आहेत आणि आजही काही खास कार्यक्रम आहे, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग। तर मंडळी, इथे येऊन नेमकं कसं वाटतंय, काय वाटतंय आणि इथले कार्यक्रम कसे आहेत आणि पुस्तकांविषयी काय वाटतं हे सगळं आपल्याला जर एखाद्या बालकानेच जर सांगितलं तर किती मजा येईल। मी आता एक छोट्याशा मुलाला विचारते प्रश्न, तुला इथे येऊन पहिल्यांदा तुझं नाव सांग आणि मग इथे येऊन तुला कसं काय वाटलं हे सांग। माझं नाव वर्धन राजमाने। खूप पुस्तकं आहेत आणि एकदम वाचायला कुणाला पण मजा येईल आणि हे जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे तो सगळ्या पुणेकरांना प्राऊड बनवतो। थँक्यू। वा वा, खूपच छान। आता आपण आणखीन एका छोट्याशा मुलीला विचारूयात की तिला इथे येऊन कसं काय वाटलं। तुझं नाव सांग। माझं नाव मिहिका जोशी आहे। मला इकडे खूप जास्त रीडिंग खूप आवडते आणि माझी फेवरेट ऑथर सुधा मूर्ती आहे। मला तिचे बुक्स खूप आवडतात आणि मी खूप जास्त व्हरायटीज होत्या म्हणून चूजच करू शकले नाही। मी खूप एक्सायटेड होते की मला काय करायचं, कोणता बुक चूज करायचं, म्हणून मी असं सुधा मूर्तीचे बुक्स घ्यायला इकडे आले। घेतलीस का पुस्तकं? हां। वा वा, क्या बात आहे। दाखव। अरे वा, किती छान। मग तू रेग्युलर वाचतेस? हां, मला आवडतात खूप जास्त। तर मंडळी, आता आपण त्या इथल्या आणखीन एका प्रेक्षकाला विचारूयात की इथे त्यांना येऊन कसं वाटलं, काय वाटलं वगैरे वगैरे। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। माझं नाव अभिमन्यू आहे। ओके, हिंदीमध्ये बोललं तर। ओके, सो लाइक थोड़ी मराठी आती है मेरे को एंड लाइक आई बीन हियर फॉर क्वाइट सम टाइम। मेरे को लाइक मेरे फ्रेंड्स ने रेकमेंड किया था अबाउट द पुणे बुक फेस्टिवल, सो उन्हीं के कहने पे आई डिसाइड टू कम ओवर हियर एंड पता चला कि फर्गुसन कॉलेज में है, तो एट द सेम टाइम मेरा भी लाइक यहाँ पे टूर भी हो गया एंड बुक्स भी देख लिया, विच एक्चुअली इज़ अ गुड एक्सपीरियंस। सो बीइंग अ बुक पर्सन एंड मैं भी एक ऑथर हूँ एक्चुअली, अच्छा। सो लाइक मेरे को अच्छा एक्सपीरियंस मिला यहाँ पे, लाइक मीटिंग डिफरेंट रीडर्स एंड ऑल। सो लाइक इट वाज अ गुड चेंज यहाँ पे काफ़ी टाइम बाद आने का। लाइक बहुत ऐसे लिटरेरी फेस्टिवल्स अटेंड किए जयपुर में, दिल्ली में, देन कैलिकट में। सो पुणे का सुन के आई वाज वेरी एक्साइटेड, सो सोचा कि चलो एक बार यहाँ के देखा जाए कि हाउ इट्स गोना बी। तो आपको कैसे लगा यहाँ के? वेल काफ़ी अच्छा है, अनुभव काफ़ी अच्छा रहा मेरा एंड द इन्वायरमेंट एंड सीइंग लाइक जितने लोग हैं जिनको बहुत पसंद है पुस्तकें पढ़ना, सो उनको देख के आई फील कि चलो आई एम अ पार्ट ऑफ देम एंड अच्छा लगता है, अच्छा अनुभव रहा है यहाँ पे। ओके, आपने और क्या क्या फंक्शंस यहाँ के अटेंड किए? अभी मैंने 2-3 मैंने टॉक्स अटेंड किए हैं, जस्ट आज ही किया मैंने, बट आगे कमिंग वीक्स में मैं डेफिनेटली आऊँगा यहाँ पे। यस, वेरी गुड वेरी गुड। अच्छा लगा आपसे बात करके।
मंडळी, आता आपण इथल्या आयोजकांपैकी एकांना विचारूयात की इथे काय चालू आहे आणि कसं चाललंय आणि तुम्हाला त्याच्याविषयी काय त्यांना वाटते ते. नमस्कार, मी संतोष मोरे. खरंच एक व्हॉलेंटियर म्हणून इथे आहे. या ठिकाणी पुस्तकांचं प्रदर्शन झाल्याच्या नंतर वाचन संस्कृती मुलांमध्ये वाढावी यासाठी आम्ही सप्रेम भेट म्हणून 2 पुस्तकांचं इथे आपण मुलांना देत आहोत. त्यापैकी एक आहे हे एक्झाम वॉरियर्स. परीक्षेला जाताना बऱ्याच जणांना भीती वाटते, मनावरती ताण येतो. तो मनावरचा ताण हलका करण्यासाठी म्हणून आदरणीय मोदीजींनी जो परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम केला होता, त्याचा मराठी अनुवाद डॉक्टर आनंद काटीकर यांनी केलेला आहे. या पुस्तकामध्ये केवळ त्यांच्या भाषणाचा अनुवाद नाही आहे, तर त्यासोबतीनं अनेक चित्र आहेत, अनेक योगासनं त्यांचे प्रकार दिलेत, जेणेकरून ती योगासनं केल्याच्या नंतर आपल्या मनावरचा ताण हलका होईल. असं हे खूप सुंदर पुस्तक आम्ही इथे येणाऱ्या प्रत्येक मुलांना आम्ही सप्रेम भेट देत आहोत. त्याचबरोबर श्रीयुत मोहन शेटे यांचंही शिवचरित्र हे चित्रात्मक असे छोटंसं पुस्तिका आहे, तीसुद्धा आम्ही मुलांना देत आहोत. या सगळ्या संधीचा आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. धन्यवाद.